रात्रभर जागरण, रामगजर चालू होता. तरीही नित्याच्या वेळी सर्व आटोपून वाटचाल सुरू केली. प्रथम तटावरून जंगलाची वाट 1 तास चाललो. जरा पराक आले. घाटाचं नाव राजघाट. खरं तर हा दुसरा पहिला दक्षिण तटावरचा. घाटाला नाव आहे, मात्र बांधकाम अजिबात झालेले नाही. पुढची वाट नदी किनारी. गुलजारी नावाची अत्यंत छोटी नदी, मात्र दलदल इतकी की आम्ही टोंगळ्यापेक्षा जास्त फसलो. एक पाय टाकणे अत्यंत जिकिरीचे. नदीची रुंदी जेमतेम 20-22 फूट. पुरते चिखलाने माखून गेलो. कपडे बदलावे लागले. पुढची किनाऱ्यावरची वाट फारच छान. गुलजारी नदीसमोर दक्षिण तटावर होशंगाबाद उर्फ नर्मदा नगर. अति छान लांब घाट. 11 वाजेपर्यंत किनाऱ्यावरून वाटचाल केली. पुढे किनाऱ्याने जाणे शक्य नव्हते. वरती आलो. शेतातून वाट काढताना तेही समोर गाव दिसत असताना बराच त्रास झाला. नेमकी वाट सांगायला कोणीच नव्हते. अखेर पिकातून चालत रामनगरच्या शिव-पार्वती मंदिरात आलो. समोरच मैया. घाटावर स्नान, मंदिरात मैयापूजन केलं. तयार भोजन मिळाले. दुपारी विश्रांतीनंतर किनाऱ्यावरून जेमतेम अर्धा तास चालू शकलो. आता पुन्हा वरती तटावरून जाणे भाग पडले. डांबरी सडकेने जहानपूर, शहागंज, बनेटा असा प्रवास केला. नदीकिनारी बनेटा घाटावरील एक कुटीत विश्राम केला. थेट बुधनी शहागंज असा रस्ता धरला असता तर 5 किमी वाचले असते. तथापि मैयाला दुरावलो असतो. मधून का होईना मैया दृष्टीस पडायला हवीच हवी. आता बनेटा कुटीशेजारी एक मोठ्या गावाची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, पंपिंग स्टेशनचे काम सुरू होते. इंदोर, उज्जैन आणि भोपाळ या दूरवरच्या गावी मैया जनतेची तहान शांत करीत असे. गाडी वाटेने जवाहर खेडी गाठलं. नंतर डांबरी सडकेने डोबी. पुढच्या वाटचालीत उजवीकडे नव्याने तयार झालेली छान सडक दिसली. नर्मदा तटी असलेलं मुख्यमंत्र्यांचं गाव जैत. तिथे ही सडक जाणार असे बोर्डावरून कळले. अंतर 4 किमी. जैत आलो. मैया अनेक ठिकाणी चंद्राकार वळण घेते. इथेही तसेच होते. सुंदर परिसर आहे. पाण्याचा प्रवाह जैन गावाकडून म्हणजे उत्तर तटाकडे. छाटावर छान स्नान केले. काठावर राम मंदिर आहे, तेथे पूजा केली. मंदिरात कोणी नव्हते, त्यामुळे जवळ असलेल्या पोह्यावर दुपार काढली. मुख्यमंत्र्याच्या गावी भागवत सुरू होते. श्री शिवराज चव्हाण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याने भागवताचा सप्ताह आयोजित केला असल्याचं कळलं. विश्रांती घेतली. दुपारच्या वाटचालीत नारायणपूर आलो. नंतर नांदनेर. इथे देवळात थांबून दर्शन घेतलं. इथे मुक्कामाची व्यवस्था होती. तथापि पुढे जाण्याचा निर्णय घेऊन मैया किनारचे कुसुमखेड गाठले. इथे सत्यनारायण देवाचे मंदिर आहे. सदाव्रत मिळाले. पोळी वरण बनवून रात्री भोजन केले. आमची वागणूक पाहून महंतांनी आम्हाला अगत्याने आत आसनं घ्यायला लावली. सकाळी वाटचाल सुरू केली. एक सज्जन समोरच उभे होते. त्यांनी फुटाण्याचे एक छोटे पाकीट हातात दिले. ज्याला जे जमेल तसे परिक्रमावास्यांना देतात. मैयाच्या लेकरांची सेवा केली की ती मैयाला पोचते अशी पक्की धारणा लोक माणसात आहे. बिंबोर मागे टाकलं. बघू कच्छ, येथे बरेच घाट आहेत. या परिसरात पूर्वी फार मोठे यज्ञ करण्यात आल्याचे सांगितले जाते. यज्ञस्थळी जरा दूर आहे, त्यामुळे तिकडे जाता आलं नाही. इथे पिंपळाचे एक झाड आहे. पारावर बसून नर्मदे हर असं म्हटलं की एक युवक श्री गोपाळ परिक्रमेवासियांना चहा बिस्किट देतो. श्री गोपाळ यांना चहा बिस्किटाचा आग्रह केला. नम्रपणे त्याला नकार दिला, कारण 2 घरं अगोदर श्री मीना यांच्याकडे दूध घेतले होते. पुढे गडरवाडा, गोरा ही गावे गेल्यावर बिसेन आलं. नर्मदा तटी एक कुटीत विसावलं. स्नानाला घाटावर गेलो असता कुटीतल्या बाबांनी येईपर्यंत कणिक भिजवून पोळ्या करायची तयारी केली. बाबा एकटेच, वयोवृद्ध. त्यांच्यासाठी कालच्या बिट्ट्या आहेत, मात्र माझ्यासाठी ते ताज्या पोळ्या बनवित होते. त्यांना थांबवले. मैया पूजन झाल्यावर पोळ्या दोघांनी मिळून केल्या. 4 वांगी होती, त्याचे भरीत केले. भरीत पोळीचा मैयाला नैवेद्य आमची क्षुधासंधी झाली. विश्रांती न घेता पुढे लागलो. सनखेडा, मोतरसीर, केवली, नंतर सेंबली आलं. मध्ये एक उपनदी, त्यावर लोखंडी पूल. तसा नाजूक, कठडा नसलेला. तो पार करून बगलवाडा येथील नर्मदा मंदिरात विसावलो. मैयाचे सुरेख दर्शन झाले. सोबत 8-10 परिक्रमावासी होते. आश्रमातून रात्री 10च्या सुमारास फक्त चहा मिळाला. मुक्काम केला. आता 74वा दिवस. मांगरोळ, केतुदान हा आजचा टप्पा होता.
त्यात बदल करून बगलवाडा ते बरेली असा 12 किमी प्रवास केला. बरेली हे गाव नेमावर जबलपूर रस्त्यावर आहे. बरेली गावात हायवेवर रामजानकी मंदिर आहे. तिथे आसने लावले. स्नान मैयापूजन मंदिरात केले. आज एकादशी. उपासाचा नैवेद्य मैयाला दाखवून प्रसाद घेतला. डोंबिवलीचे श्री धर्माधिकारी फक्त मैयाचीच परिक्रमा आयोजित करतात. त्यांची बस 52 परिक्रमावासियांना घेऊन येणार आहे. या परिक्रमावासियांना पायी परिक्रमा करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला भेटायचे, बोलायचे. पायी परिक्रमा कशी होते हे समजून घ्यायचे आहे. केवळ त्या प्रयोजनासाठी मैया किनारा सोडून बरेलीस आगमन केले. बस 4:30-4:30च्या सुमारास आली. कॉलेज पुढच्या मोकळ्या मैदानात थांबली. हे बस परिक्रमावासी आहेत हे समजल्यावर समोरच्या कॉलनीत राहणारे श्री नंदकुमार नेमा यांनी सर्वांना त्यांच्या घरीच बोलवले. अतिशय स्नेहपूर्ण वातावरणात नेमा दाम्पत्यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच आमच्या संभाषणात ते सामील झाले. पायी परिक्रमेचा अनुभव कथनाचा कार्यक्रम झाला. प्रश्नोत्तरे झाली. ज्याला जे म्हणून अर्पण करावेसे वाटले ते त्यांनी अर्पण केले. सुमारे 10-12 किलो एवढ्या चीजवस्तू गोळा झाल्या. बस जबलपूरकडे निघून गेली. मला रामजानकी मंदिरात सोडायला श्री नेमाचे सहकारी प्राध्यापक श्री गुरुजी आले. मिळालेले सर्व रामाच्या चरणी अर्पण केले. रात्री उपवासाचे खाऊन निद्रेच्या अधीन झालो. आज पुन्हा मैयाकडे जायचं होतं. आता बागलवाड्याच्या पुढच्या ठिकाण म्हणजे मंगरुळ गाठायचे. पायी वाटचाल सुरू. 5-5.5 तासाच्या वाटचालीनंतर मंगरुळ आलं. मैया तटावरच एक छान ठिकाण. इथे ब्रह्मचारी आश्रमात जाण्याचा सल्ला मिळाला. आश्रमात ब्रह्मचारीजींचे दर्शन झाले. चांगली विचारपूस झाली. स्नान मैया पूजन करेपर्यंत दुपारचे 2 वाजले. अगोदर पूर्वसूचना देऊन ठेवली होती. त्यानुसार भोजनाची व्यवस्था झाली. इथे संस्कृत पाठशाळा आहे. 25-30 विद्यार्थी अध्ययन करीत होते. खाली पाठशाळा, वरती पहिल्या मजल्यावर मंदिर अशी छान व्यवस्था आहे. तब्येत खालावली. संडासचा त्रास. डॉबी एन सरकार यांचा पत्ता शोधून औषधे घेतली. परिक्रमावासियांकडून डॉक्टर फी घेत नाहीत. उलट औषधी विनामूल्य देतात. पुढे जाण्याऐवजी विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला मानला. तिथेच मुक्काम केला. आता 76वा दिवस चालू झाला. मंगरुळ आश्रमातून रस्त्याने जाण्याचा सल्ला मिळाला. त्यानुसार अलीगंजपर्यंत रस्त्याने आलो. मैया किनारी सीताराम महाराज यांचा आश्रम दिसला. आत गेलो. रामधून सुरू होती. बालभोग चहा घेण्याचा आग्रह झाला. बालभोग घेऊन किनाऱ्याने वाटचाल सुरू केली. दुपारपर्यंत केतुदान आले. मैया या गावावर रोसली असावी. पात्र अतिरुंद पाण्याचा प्रवाह उत्तर तटाकडे, त्यामुळे रेतीतून बरीच वाटचाल करून पात्र गाठले. स्नान आटोपले. मंदिरात आलो. इथे सुंदर जुने असे राधाकृष्ण मंदिर आहे. मैया पूजन मंदिरात केले. पुजारी बाबा बाहेर जायच्या तयारीत होते. त्यामुळे सदावर्त तयार भोजन याची आशा नव्हती. मैया तुला काळजी म्हणून पूजा संपवली. पुजाऱ्याने केवळ 4 पुऱ्या शिल्लक आहेत त्या देऊ केल्या. त्यावर आजची दुपार भागवली. पुजाऱ्याला पुढच्या गावी चालू असलेल्या यज्ञसमाप्तीच्या कार्यक्रमाला जायचे होते. 1:30 वाजता मंदिर बंद करून ते निघाले. मी त्याच वाटेने पुढे जायचे असल्याने त्यांच्यासोबत चालू लागलो. थोड्या वेळ किनाऱ्याने त्यांच्यासोबत चाललो. नंतर मला तटावरती जाण्याचा सल्ला मिळाला. त्यानुसार थोडी तटावरची वाट, शेतीवाट, जंगलवाट तुडवली. मिढाकला या नावाचं गाव आलं आणि पुन्हा मैया किनारची पायवाट धरली. बोरास येथे श्री बजरंगदासजी महाराज यांच्या आश्रमात रात्रवस्ती केली. अखंड रामधून चालू. शेजारीच पथारी. छान झोप झाली. तत्पूर्वी आश्रमात तयार भोजनाचा लाभ झाला. बोरास येथून किनाऱ्यावरूनच पायवाट आहे. मैया शेजारी जेव्हा चालायला मिळते तेव्हा थकवा वाटतच नाही. वाट कुणाला विचारावी लागत नाही. चुकण्याचे भय नाही. चौरास मागे टाकलं. बासरखेडा आलं. किनाऱ्याने वाटचाल करता करता अनघोरा आलं. इथे पात्रात जनकराजाने स्थापलेले शिवलिंग आहे. विशेष असं की हजारो वर्षापासून मैयाच्या पात्रात असलेलं शिवलिंग कितीही पूर आला तरी अचल आहे. बांधकाम नाही तरी जनक घाट म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे. आता पतई घाटाकडे वाटचाल. किनाऱ्याने पायवाट. शेजारी संतपणे मैया वाहते. बऱ्याच वेळाने पतई घाट आला. घाटावर स्नान केले. मंदिरात मैया पूजन केले. तयार भोजन प्रसादाचा लाभ झाला. ब्लँकेट, काही वस्तू हव्या आहेत काय म्हणून विचारणा झाली. नको म्हणालो. पुढे निघालो. पुढची वाट किनार पायवाट. कोणाला काही न विचारता रिक्षावर रामपुरा, नायखेडा मागे टाकून टिमरावन येथील नर्मदा मैया मंदिरात पोचलो. सीताराम धून चालू होतीच. श्री अशोक कुमार रघुवंशी सेवावर्ती यांनी स्वागत केले. अतिसुंदर असे जेवण करून घेऊन आले.
रामधून शेजारी रात्री पथारी पसरलेली. 9:30 वाजता अशोक कुमारने कॉफी देखील आणून दिली. विश्रांती घेतली. रात्री 2 वाजता रामधुनाच्या एका कर्णमधून चालीने जाग आली. एकच शब्द, सीताराम. पण तोही किती प्रकारे गाता येतो याचे प्रत्यंतर त्या रात्री आले. शूटिंग करून घेतले, फोटो काढले. टिमरावांच्या नर्मदामय्या मंदिरातून सकाळी बाहेर पडताना अशोक कुमारने घरून कॉफी आणली. कॉफी पान झाल्यावर वरच्या वाटेने जाण्याचा सल्ला मिळाला. त्यानुसार वाटचाल चालू केली. हिरापूरची जवळची वाट चुकली, त्यामुळे फेरा पडला. केवळ 4 किमीवर असलेलं गाव 6 किमी प्रवास केल्यावर आलं. किनाऱ्यावरून चालताना असं कधीच घडत नाही. मैया किनारी अतिशय सुंदर असे दाक्षिणात्य पद्धतीचं राजेश्वरी मंदिर आहे. खाली शिव मंदिर, संस्कृत पाठशाळा, वरती राजराजेश्वरी मंदिर, अनेक मूर्ती, जणू काही दरबार भरला आहे असं छान चित्र. सभामंडपात श्रीयंत्र. इथे नेहमी यज्ञ होत असतात. काल 14व्या यज्ञाची समाप्ती झाल्याचे कळले. थोडं रस्त्यानं चालून पुन्हा किनाऱ्याची पायवाट धरली. बेलथारी घाट आला. बांधकाम नाही, स्नान, मैया पूजन अगदी तिथेच झालं. मंगळवारचा उपवास होता. पुढचा किनाऱ्याचा 7 किमीचा टप्पा पार केला. पुढे किनाऱ्याने वाटचाल. तटावरती चढण्याचा मार्ग अति अवघड. 2 किमी प्रवास झाल्यावर छतरपूर आलं. पहिल्याच घरी श्री बलराम पटेल यांनी थांबण्याचा आग्रह केला. थांबायची वेळ झाली नव्हती, तथापि उपवासाने थकवा आला होता. श्री पटेलांचा प्रस्ताव मान्य करून आसन लावले. रात्री तयार भोजनाचा लाभ मिळाला. रात्रवस्ती केली.